नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, प्रथम टप्प्यातील बोनसचे वितरण आता झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर विक्री केलेली होती अशांना या धान बोनसचे वितरण झालेले आहे। मात्र हेक्टरी 20,000 असे असताना काही शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे पैसे सुद्धा आलेले नाही, त्याच्यामध्ये कपात होऊन त्याचे वितरण झालेले आहे। जे राहिलेले नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांना बोनसच्या टप्पा 2 च्या वितरणाची प्रतीक्षा लागलेली होती। अधिवेशनामध्ये बऱ्याचशा लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये याची मागणी केली आणि टप्पा 2 साठी निधी मंजूर झाला। यासाठी 705 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला। तसेच रब्बी हंगामामध्ये जे काही धान खरेदी झालेली होती याच्यासाठी 870 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला। या एकत्र म्हणजे 1605 कोटी रुपयाचा निधी हा वितरण झालेला होता। मात्र हा निधी अद्यापही जिल्हानिहाय वितरण झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना या बोनसची प्रतीक्षा आणखीनच करावी लागणार की काय असे झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे धान खरेदी केंद्रावर विक्री केलेले होते अशांचे चुकारे सुद्धा स्थगिती झालेले आहेत। यांना सुद्धा या चुकाऱ्याची प्रतीक्षा आहे। मात्र धान बोनस आणि चुकारे दोन्ही मिळून 1605 कोटी रुपयाचा हा निधी अद्यापही जिल्ह्यांकडे वितरित झालेला नाही। आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांची प्रतीक्षा होती की भाऊ एक तरी व्हिडिओ बनवा किंवा काही। मात्र मित्रांनो, 1605 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्यानंतर याच्यावर कुठलीही शासनाकडून हरकत घेण्यात आलेली नाही आणि या निधीचे वितरण जिल्हानिहाय झालेले नाही। तर यासाठी शेतकऱ्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। ज्या कुणा शेतकऱ्यांचे प्रथम टप्प्यामध्ये विक्री केली असून सुद्धा बोनस आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांनी ज्या खरेदी केंद्रावर आपण विक्री केलेली होती तेथे जाऊन याची चौकशी करावी, जेणेकरून त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असेल तर आपल्या लक्षात येईल। मित्रांनो, प्रथम टप्प्यामधील याद्यांच्या जे काही पडताळण्या होत्या म्हणजेच विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले होते त्याच्या पडताळणीसाठी वेळ गेलेला होता। आता अशी स्थिती नाही। मात्र आता खरेदी केंद्राकडे प्रथम टप्प्यातील बोनस वितरणानंतर उरलेले जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांच्या याद्या तयार आहेत। जर हा बोनस निधी जिल्हानिहाय आला तर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा बोनस वितरित केला जाणार आहे। मात्र अद्यापही हा निधी जिल्ह्यांकडे वितरित न झाल्याने शेतकऱ्यांना आता मोठीच प्रतीक्षा करावी लागणार आहे। हा अधिवेशन 18 तारखेपर्यंत होता आणि उद्याच 18 तारीख आलेली असताना मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस निधी आलेला नाही। राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता तसेच देशातील PM किसान सन्मान निधीचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील जे काही धान उत्पादक शेतकरी आहेत तसेच इतर जे काही शेतकरी आहेत त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। तर मित्रांनो, आजच्यासाठी हाच अपडेट होता आणि जे काही नवीन माहिती येईल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, नमस्कार।